हृदय हेलावून टाकणारी, डोळ्यात अश्रू आणणारी एक अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे। सोलापूर शहरातील शॉवर अँड टॉवर वॉटर पार्कमध्ये दुपारी कुटुंबासह गेलेल्या अवघ्या 10 वर्षांच्या निरागस चिमुकलीचा अचानक चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला। आज दिनांक 19 मे 2026 रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली। मुस्लिम पाचापेठेतील रहिवासी इकरा गौस भागनगरी वय 10 वर्षे ही आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत आनंदाने वॉटर पार्कमध्ये गेली होती। हसणारी खेळणारी ही छोटी परी अचानक चक्कर येऊन जागीच बेशुद्ध पडली। नातेवाईकांनी तिला तात्काळ श्री मार्कंडेय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले। एका छोट्याशा जीवाने जग सोडले आणि कुटुंबावर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला। आई वडिलांसमोरच आपली लाडकी मुलगी डोळ्यांसमोरून निघून गेल्याचे पाहणे हे कोणत्याही पालकासाठी अकल्पनीय यातना आहे। मृत्यूनंतर आई वारंवार रडत रडत म्हणत होती, माझी मुलगी कुठे आहे, मला तिला बघायचे आहे, माझी इकरा कुठे आहे। नातेवाईकांनी सुरुवातीला शवविच्छेदनाला विरोध दर्शवला, मात्र नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच जोडभाई पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड, पोलीस हवालदार RD दुधाळ यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन प्राथमिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली। या प्रकरणाची जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। चिमुरडीच्या मृत्यूचे अचूक कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली। ही घटना ऐकून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। एक निरागस बालकाचा असा अकस्मात मृत्यू पाहून प्रत्येकाचं मन दुःखाने भरून जाते। Now and press the bell icon. Never miss a